जातं, आरोप सिद्ध होतो, गुन्हा सिद्ध होतो, आरोपी कोण आहे या सर्व गोष्टी शहानिशा करून सर्व गोष्टी सिद्ध होऊन सुद्धा त्या कुटुंबाला, त्या मेलेल्या आत्माला न्यायासाठी वाट बघावी लागते। ही न्याय व्यवस्थेची आणि आपल्या भारताच्या न्याय व्यवस्थेची आम्हा सर्वांसाठी शोकांतिका आहे। आम्हाला न्याय तुम्ही डायरेक्टली, आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट न्याय द्या, तुम्ही शहानिशा करून जर एखादा आरोपी सिद्ध झाला असेल त्याच्यावरती आरोप, तर त्याला तात्काळ फाशी हवी, एवढीच आमची मागणी आहे। आज आमच्या बहिणी आमच्या खेड्यावरती, आमच्या गावात जर सुरक्षित नाही तर आम्ही कुठं पाठवायच्या ना? त्या लहान लहान लेकरांवरती जर असा अमानुष अत्याचार होत असेल तर कुणाकडे जायचं आम्ही? न्याय व्यवस्था जर अशी प्रलंबित जर ठेवत असेल तर कुणाकडे जायचं? आज ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आज आपल्या गावात आपल्या गावात अभ्यास करून मोठे झालेले जर उदाहरणं नसतील तर बाकीची मागची पिढी अभ्यास करत नाही। त्याचप्रमाणे यांच्यावरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना जर शिक्षा होणार नाही तर पुढे हे नराधम अजून याची विचारसरणी वाढेल आणि या नराधमांना डायरेक्ट इनडायरेक्टली आपण पाणी घालतोय असं समजा। अशी हत्या, अशी क्रूरता कोणासोबत होऊ नये यासाठीच एक कॅन्डल मार्च काढलेला आहे। मान्य आहे आम्हाला की कॅन्डल मार्च काढून खूप सारा बदल घडणार नाही, पण आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढतोय। आमचं गाव, आमच्या गावातील महिला, आमच्या गावातील लहान लहान लेकरं, सर्व समाजाची लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत, तिच्या न्यायासाठी, त्या प्रज्ञाच्या न्यायासाठी।